नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष, आम आदमी पार्टी, ज्यांचे राज्यसभेत 10 खासदार आहेत, त्यातले 7 खासदार बाहेर पडले आणि ते भाजपमध्ये दाखल झाले अशी बातमी आली. आणि त्यावरून दिल्लीच्या राजकारणात नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ माजली. मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे की बंगालच्या 2 भागात किंवा 2 टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाच्या बरोबर मधोमध हा मुहूर्त का साधण्यात आला, याची काय शक्यता असू शकते, याच्यावर पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. आज मी हा विषय एवढ्यासाठी घेतोय की याचे जे जे परिणाम देशाच्या वेगवेगळ्या भागात होतील त्या दृष्टीने त्याकडे बघणं आवश्यक आहे. राजकारणामध्ये जितकं राजकारण व्यापक असतं, एखाद्या शहरामधलं राजकारण, एखाद्या ग्रामपंचायतीतलं राजकारण, एखाद्या जिल्हा तालुक्यातलं राजकारण, एखाद्या शहरातलं राजकारण किंवा एखाद्या राज्यातलं राजकारण, त्या राजकारणात असलेले पक्ष, त्या पक्षांच्या अंतर्गत असलेलं राजकारण आणि त्या पातळीवर जे विविध पक्ष आहेत त्यांच्यामध्ये चाललेलं राजकारण, याची प्रचंड गुंतागुंत असते. अनेकदा एका राज्यातल्या घडामोडीचा दूरगामी परिणाम हा पलीकडल्या कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात होणार असतो. आणि म्हणून घटना कुठची आहे, तिचा कुठून तरी आसपासच्या कुठल्या इतर घटनांवर संबंध येतो का, संपर्क जुळला जातो का, हे बघणं आवश्यक असतं. आणि म्हणून आम आदमी पक्षाचे 7 खासदार फुटून भाजपमध्ये दाखल झाले तर त्याला ऑपरेशन लोटस असा शिक्का मारून तो विषय सोडून देता येत नाही. असं करण्यामागे अर्थातच आजकाल तुम्हाला माहितीये, ऑपरेशन लोटस किंवा कुठल्याही पक्षाचं फाटाफूट होते आणि त्याचा फायदा भाजपला मिळणार असेल तर त्याचं बिल नेहमी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावावर फाडलं जातं. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन टायगर असे शब्द प्रचलित झाले होते. ऑपरेशन तुतारी म्हणजे शरद पवारांच्या पक्षातले काही आमदार किंवा लोकसभेतले काही खासदार फोडले जाणार. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जे 8 खासदार आहेत त्यापैकी कोणाची फाटाफूट झाल्याची बातमी आली नाही. पण परस्पर आम आदमी पक्ष, त्याचे राज्यसभेत 10 खासदार आहेत, त्यातले 7 फुटून भाजपमध्ये गेले. इकडे चर्चा अशी होती की अजितदादांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षातले खासदार फुटून येणार आहेत आणि मग त्याला ऑपरेशन तुतारी नाव देण्यात आलं. हे ऑपरेशन लोटस हा इतका पोरकटपणा झालेला आहे की मग त्याच्या जवळचा कुठतरी शब्द घ्यायचा आणि त्याला ऑपरेशन जोडायचं. विषय शिवसेनेचा असला की शिवसेनेत वाघ हे प्रतीक आहे. बाळासाहेब आपल्या लढवया शिवसैनिकांना ढाण्या वाघ म्हणायचे आणि शिवसेनेच्या प्रत्येक राजकीय प्रतीकामध्ये वाघाचा समावेश असतो. हा बघा कसा माझा ढाण्या वाघ आहे, असं बाळासाहेब तुमच्या आनंद दिघे असतील, शिशिर शिंदे असतील यांच्याबद्दल बोलायचे. पण शिवसेनेचा वाघ ही शब्दावली तयार झाली होती. आणि म्हणूनच जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले खासदार वगैरे फोडायचे असतील तर त्याला उद्धव ठाकरेंचे वाघ किंवा शिवसेनेचे वाघ म्हटल्यानंतर ऑपरेशन टायगर हा शब्द आला. पण ते एवढं झालं होतं, एवढा गदारोळ करण्यात आला की अखेरीस आपल्या लोकसभेतल्या 9 खासदारांना मातोश्रीवर बोलवून त्यांच्याशी उद्धव ठाकरेंना संवाद साधावा लागला. याचं कारण, उद्धव ठाकरे हे मुंबईतून बाहेर पडत नाहीत, मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत. एवढा जिल्हा परिषद महापालिकांच्या निवडणुका झाल्या, राज्यव्यापी निवडणुका झाल्या, पण उद्धव ठाकरे मुंबई सोडून बाहेर पडले नाहीत. याविषयी स्थानिक पातळीवरच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची तक्रार असेल तर ती गैरलागू म्हणता येणार नाही. ज्या वेळेला एखादा पक्ष एक मोठी निवडणूक लढवत असेल
काय 12 किंवा 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका असतील, तर एकाच वेळेला तो पक्ष हा राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये निवडणुका लढवत असतो. चंद्रपूर महापालिका आहे, मुंबई महापालिका आहे, धुळे जळगाव महापालिका आहे, तशी तिकडे सोलापूर महापालिका आहे. म्हणजे राज्यव्यापी निवडणुका झाल्या, भले त्या ठराविक महानगरांपुरत्या असतील, पण या महानगरातून साधारण 100च्या आसपास 70-80 तरी आमदार निवडून येत असतील, तर त्याला राज्यव्यापी निवडणुका म्हणावं लागतं. निवडणूक भले महापालिकेतल्या नगरसेवकांसाठी होणार असेल, पण त्याच परिसरातून 2, 4, 8, 10, 15, 25, 36 आमदार निवडून येतात त्या महानगरातून. मुंबईतून 36 आमदार निवडून येतात, पुण्यातून 7 का 8 आमदार निवडून येतात, सोलापूरमधून काय 3-4 येत असतील, जळगाव मधून 2 असतील. तर मग ती राज्यव्यापी निवडणूक होते. आणि म्हणूनच अशा निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे नेते आपल्या परीने खरी लढाई लढत असतील, तरी त्यांच्या पाठीशी केंद्रीय नेतृत्वाने किंवा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच या निवडणुका झाल्या तेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गुंतलेले उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे किंवा त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे महाराष्ट्रात फारसे फिरकले नाहीत. आणि त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी असेल, आणि ती नाराजी जशी स्थानिक पातळीवरच्या राजकारणात आहे, तशीच ती राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आहे. कारण जे काय 8-9 खासदार निवडून आलेत, त्यांना परत एकदा निवडून यायचं असतं. आपला पक्ष आपल्या परिसरामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये जगवायचा असतो. त्यामुळे एकदा निवडून आले की शेवटी पुढची 5 वर्षानंतर जी निवडणूक येईल, त्या निवडणुकीत मतदाराला तोंड दाखवायचं आणि मध्ये गायब व्हायचं, असं राजकारण खेळलं जात नाही. उद्धव ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, पण ते या सगळ्या 8-9 मतदारसंघातून निवडणूक लढवत नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून, त्यांचे सहयोगी म्हणून हे खासदार तिथे निवडणूक लढवत असतात. म्हणजे प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वतीने ती निवडणूक लढवली जाते. लढवून आल्यानंतर जिंकले ते आमचे, पण त्यांनी जिंकण्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात, त्यामध्ये जसा तो प्रतिनिधी म्हणून, उमेदवार म्हणून काम करत असतो, तसंच त्याच्या मदतीला वरिष्ठ नेत्यांनी जाणं सुद्धा अगत्याचं असतं. पण ठाकरे पिता पुत्रांच्या बाबतीत बोंब आहे. आणि त्यामुळे ही नाराजी असेल तर नवल नाही. आणि म्हणूनच याच्या बातम्या झाल्या, आणि मग ज्या वेळेला अशी नाराजी असते, त्याचा तुमचे विरोधक फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार. उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा विरोधक कोण असेल, तर तो एकनाथ शिंदे आहे. कारण त्यांनीच शिवसेनेमध्ये दुभंग घडवून आला. 40 आमदार घेऊन गेले, पुढच्या निवडणुकीत 57 आमदार निवडून आणले. आणि त्यामुळे जर आपल्या वडिलार्जित पक्षावर एकनाथ शिंदे यांनी कब्जा मिळवला असेल, तर तो परत मिळवण्यासाठी, परत तो पक्ष आपल्याकडे आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कमालीचं ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. पण ते कधीही ऍक्टिव्ह नसतात. ते मुख्यमंत्री असताना मंत्रालयात सुद्धा जात नव्हते. तर मग पक्षप्रमुख म्हणून निवडणुकीत फिरतील ही अपेक्षा करणं पण गैरलागू आहे. पण ज्या वेळेला तुम्ही पक्षप्रमुख म्हणून मिरवत असता, तेव्हा ती तुमची जबाबदारी बनलेली असते. आणि म्हणूनच तुमच्या वतीने तिथला गड किंवा किल्ला लढवणारे असतात, ते तुमच्याकडून अपेक्षा बाळगत असतात. त्या अपेक्षा पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी असते. तो निवडून आलेला किंवा निवडणूक लढवून पडलेला असेल, त्याने तुमच्या नेतृत्वाच्या बाबतीत निष्ठावान राहिलं पाहिजे, ही जर तुमची अपेक्षा असेल, तर मग तो जेव्हा प्रत्यक्ष किल्ला लढवत असतो, तेव्हा तुमचं पाठबळ त्याला मिळणं, तुम्ही त्याला धीर देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी त्याच्या पाठीशी जाऊन उभं राहणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या राहत्या घराच्या, निवासस्थानाच्या बाहेर पडलं पाहिजे. इथे उद्धव ठाकरे पिता पुत्रांची बोंब आहे. आदित्य ठाकरेंना वेगवेगळ्या पार्ट्या, समारंभ, नाईट लाईफ यामध्ये भयंकर इंटरेस्ट आहे. पण पक्षकार्य म्हणजे सभा, मोर्चे, मिरवणुका, आंदोलन, यातून पक्ष चालतो.
पार्ट्या आणि नाईट लाईफ मधून कुठलाही राजकीय पक्ष चालत नसतो. पण हे आदित्य ठाकरेंना समजावायचं कोणी? ते निवडणुकीला उभं राहिल्यानंतर लोकांच्या गरजा कशा भागवायचा यावर बोलण्यापेक्षा मुंबईत नाईट लाईफ कसं सुरू करता येईल यावर बोलतात. आणि म्हणूनच अगदी एकनाथ शिंदे आवडत नसतील आणि म्हणून तुमच्या सोबत राहिलेले जे शिवसैनिक असतील, शिवसेनेचे नेते असतील, ते तुमच्याकडून एवढी अपेक्षा बाळगतात की कमान आम्ही लढतो तर लढ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं दाखवायला आणि बोलायला तरी आमच्या आसपास कुठेतरी या, त्या भागामध्ये फिरा. पण ती अपेक्षा पूर्ण केली जात नाही. आणि म्हणून जी तक्रार आहे की उद्धव ठाकरे यांना प्रकृतीमुळे येणं जाणं कुठे जमत नसेल तर निदान त्यांचा अत्यंत विश्वासू असलेला सुपुत्र आणि शिवसेना नेता, 2 नंबरचा शिवसेना नेता म्हणून आदित्य ठाकरेंनी तरी महाराष्ट्रावर फिरलं पाहिजे. आणि ही अपेक्षा कोणीही चुकीची म्हणू शकत नाही. आणि जे निवडून आले त्यांना निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिली चिंता असते की 5 वर्षानंतर परत आपल्याला निवडणूक लढवायची आहे. आपण बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो किंवा त्या कुटुंबात जन्माला आलो, त्यामुळे आपण निवडणुकीशिवाय पक्षप्रमुख होऊ शकतो ह्याची गॅरंटी उद्धव ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरेंना असेल. पण जे स्थानिक पातळीवर पक्षाचे खासदार आमदार होतात त्यांना ते तुमच्याशी एकनिष्ठ आहेत म्हणून मतं मिळत नसतात. कोकणातले अनेक आमदार किंवा इतरत्रचे अनेक आमदार उद्धव ठाकरे बरोबरचे हे पराभूत झाले, ते निष्ठावान होते. पण उद्धव ठाकरे निष्ठा असल्यामुळे त्यांना मतं मिळाली असं बिलकुल झालेलं नाही. म्हणजेच त्यांना आपल्या मतदारसंघात धोर मेहनत करावी लागते, प्रचंड मेहनत करावी लागते. आणि अशी मेहनत करताना त्यांच्या पाठीवर हात ठेवणारा, त्यांना विश्वास देणारा नेता असावा लागतो. आणि ती अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण होत नसेल तर त्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होणार की आम्ही एवढे राब राब राबतो, आम्ही तुमच्यासाठी उभे राहतो, आम्ही तुमच्यासाठी झीज सोसतो, आम्ही पदरमोड करतो आणि निष्ठा पण दाखवतो, आणि त्याला दाद द्यायला तर या, आणि नसेल तर मग तुमचे प्रतिस्पर्धी त्याचा फायदा उठवायला बघतात. एकनाथ शिंदे जर आपल्या असे नेते, कार्यकर्ते, प्रतिनिधी, निवडून आलेले आमदार, खासदार यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात आणि नुसती मदत करत नाही तर वेळ प्रसंगी त्यांच्यासाठी असतील तिथे धावून सुद्धा जातात. आता देखील उपमुख्यमंत्री असताना आपले एकनाथ शिंदे हे राज्यभर फिरत असतात. फक्त आपल्या गावी, दरेगावी गेले, नाराज झाले, फुरगटून बसले, रुसून बसले, या बातम्या येतात. पण एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी जातात, याच्या बातम्या किती येतात. पण ते जातात म्हणूनच उद्धव ठाकरे यांना झुगारून इतक्या मोठ्या संख्येने आमदार, कार्यकर्ते आणि शिवसैनिक शिंदेच्या सोबत निघून गेले. पण त्यापासून धडा शिकायची उद्धव ठाकरेंची तयारी नसेल तर आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे जे उरले सुरले कार्यकर्ते, शिवसैनिक किंवा आमदार वगैरे असतील तर त्याला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करणार. आणि म्हणूनच शिंदे यांच्या विश्वासातले जे सहकारी आहेत, उदय सामंत, हे अधूनमधून ऑपरेशन टायगरची भाषा बोलत असतात. अमुक अमुक लोक, इतके आमदार, इतके काय ते खासदार आमच्या संपर्कात आहेत, हे जे येतं त्यातून मग ऑपरेशन टायगर हा शब्द येतो. ते कधी पूर्ण होणार आहे, कधी सुरू होणार आहे, कोणालाही पत्ता नाही. मध्यंतरी जेव्हा त्यावरून खूप गाजावाजा झाला, उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलवलं, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यातून मग प्रियंका चतुर्वेदी यांनी जो आक्रस्ताळेपणा केल्याच्या बातम्या आल्या, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण मग बातम्या आल्या ते बारगळलं. का बारगळलं? नाही नाही, ते आता देवेंद्र फडणवीसांना नकोय. दिल्लीला पाहिजे असलं तरी मुंबईच्या भाजप नेतृत्वाला ते नकोय, म्हणून ऑपरेशन टायगर बारगळलं. हे पण विवेचन आपण ऐकलं असेल. पण विषय तसा नसतो.
जसं मी आता आम आदमी पक्षाचं सांगितलं की आम आदमी पक्ष आणि शिवसेना यांचा दुरान्वये संबंध जोडता येणार नाही, पण तरी आम आदमी पक्षाचे खासदार फुटणं आणि शिवसेना विषयक टायगर किंवा ऑपरेशन तुतारी यांचा काही संबंध आहे का? बातम्या आपल्याकडे आल्या. तिकडे आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 7 खासदार बाहेर पडले आणि भाजपत गेले, तर इकडे तुतारी आणि टायगर हादरून गेलेले आहे. टायगर आणि तुतारी या ऑपरेशनसाठी मुंबईत खळबळ माजलेली आहे वगैरे वगैरे. तर आत्ता तसं काय झालेलं नाही आणि होणार पण नाही. या संबंधी मी फार आधी 1.5-2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता की जोपर्यंत बंगालच्या वाघिणीचा बंदोबस्त केला जात नाही, जगामध्ये बंगाली टायगर म्हणजे बंगाली वाघ हा प्रसिद्ध आहे. पट्टेरी वाघ असतो त्याला बंगाल टायगर म्हणतात. आणि म्हणून उद्धव ठाकरे पण जे बोलतात की ती बंगालची वाघीण एकाकी लढते, त्या बंगालच्या वाघिणीचा बंदोबस्त झाला की मग या महाराष्ट्रातल्या उद्धवनिष्ठ वाघांचा देखील विषय हाती घेतला जाईल. जोपर्यंत ममता दिदीचा विषय संपुष्टात येत नाही तोपर्यंत इतर घेतले जाणार नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याविषयी सगळी आलबेल आहे, बिलकुल नाही. भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे आपल्या पद्धतीने दूरगामी योजना आखून त्यानुसार कार्यरत होत असतं. त्यांचं ऑपरेशन चालू आहे हे वरकरणी तुम्हाला दिसणार नाही, ते बातम्यांमधून झळकणार सुद्धा नाही. पण याचा अर्थ ऑपरेशन काय ते थंडावलं, बारगळलं हे निरर्थक आहे. एक गोष्ट साफ आहे, उद्धव ठाकरे यांचा पक्ष वाढू नये याविषयी अमित शहा असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, हे दोघेही एक मताने काम करतात. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे नेता म्हणून पुढे यावेत आणि त्यांची शिवसेना बळकट व्हावी हा भाजपचा दूरगामी प्लॅन आहे. महाराष्ट्रात उद्या शिंदे आणि देवेंद्र किंवा भाजप आणि शिवसेना यांचं पटलं नाही, त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं तरी हरकत नाही. शिंदे यांच्यासारखा विरोधक भाजपला हवा आहे. भाजपला हवं आहे. भाजपचं देशाच्या विविध भागातलं राजकारण तुम्ही बारकाईने अभ्यासलं तर प्रादेशिक पक्ष संपवताना काँग्रेसला दुबळं करायचं, पण एखादा प्रादेशिक पक्ष आपला विरोधक म्हणून टिकवून ठेवायचा, हे भाजपचं व्यापक आणि दूरगामी राजकारण आहे. पण ते राजकारण खेळण्याइतकी तरतरी आणि इच्छाशक्ती जर उद्धव ठाकरेंकडे नसेल तर त्यांच्या जागी पर्याय म्हणून एकनाथ शिंदे हे उद्या भाजपच्या विरोधक म्हणून उभे राहिले तरीही भाजपला चालणार आहे. पण अंतिम हेतू साफ आहे की सत्तेत बसलेला हा हिंदुत्ववादी असला पाहिजे, तो सेक्युलर आणि लिबरल नसला पाहिजे. एकनाथ शिंदे उद्या भाजपशी घटस्फोट घेतील, सोडचिठ्ठी घेतील आणि भाजपच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहतील तरीही भाजपला चालणार आहे. कदाचित भाजपचा पराभव करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, त्यांचा पक्ष सत्तेत जाईल आणि भाजपला विरोधी पक्षात बसायला लागलं तरी बेहत्तर. सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे हिंदुत्ववादी पक्ष असला पाहिजे, हे भाजपचं व्यापक राजकारण आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या हालचाली होत असतात. आणि म्हणूनच बंगालच्या वाघिणीचा विषय निकालात निघाला, मग महाराष्ट्रातल्या ऑपरेशन टायगरला हळूहळू चालना मिळेल. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.